सर्व विद्यार्थ्यांचं या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण पहिले संच यामधील सराव संच 1.1 या ठिकाणी अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला, पुढील संच यादी पद्धतीने लिहा. त्यातलं आपल्याला पहिलं उदाहरण घ्यायचं आहे. पहा, समनैसर्गिक संख्याचा संच. आता या ठिकाणी नैसर्गिक संख्या म्हणजे ज्या संख्या आपण मोजण्यासाठी वापरतो. उदाहरणार्थ 1, 2, 3, 4, 5, 6 अशा अनंत संख्या आपण मोजण्यासाठी वापरतो. त्यातल्या समसंख्या आपण निवडायच्या. पहा, संच लिहिताना पहिल्यांदा A to Z यापैकी कोणतंही एक कॅपिटल अक्षर घेतात. पाहिजे उत्तर आपण घेऊया A बरोबर महिरूपी कंसात. आता ज्या नैसर्गिक संख्या आहेत त्यातल्या समसंख्या निवडायच्या. मग इथं सुरुवात होईल 2 स्वल्पविराम 4 स्वल्पविराम 6 स्वल्पविराम 8 स्वल्पविराम 10 अशा पद्धतीने अनंत अशा समसंख्या आहेत ज्या आपण मोजण्यासाठी वापरतो. आणि शेवटी हा संच पूर्ण करायचा महिरूपी कंस. हा झाला समनैसर्गिक संख्याचा संच. त्यानंतर 1 ते 50 दुसरं उदाहरण 1 ते 50 मधील सममूळ संख्याचा संच. आता मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला 1ने व त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो. त्यातल्या आपण समसंख्या निवडायच्या. पहा, या ठिकाणी या संचाला आपण नाव देऊया B बरोबर. आता सममूळ संख्येमध्ये सुरुवात येते पहिल्यांदा 2, कारण 2ला 2नेच आणि 1ने भाग जातो. पुढली समसंख्या आहे 4, परंतु या 4ला 2ने पण भाग जातो आणि 4ने पण भाग जातो, म्हणून त्याला आपल्याला मूळ संख्या म्हणता येणार नाही. पुढं 6ला देखील 2ने जातो, 3ने जातो आणि 6ने जातो. म्हणजे याच्या पुढे ज्या ज्या संख्या असतील त्या संख्यांना 2ने भाग जातो, कारण समसंख्या म्हणजेच 2ने भाग जाणाऱ्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो. म्हणजे या संचामध्ये फक्त एकच घटक येणार आहे, तो म्हणजे 2 ही सममूळ संख्या आहे. त्यानंतर तिसरं उदाहरण सर्व ऋण पूर्णांकाचा संच. आता पूर्णांक संख्या म्हणजे ज्या संख्या रेषेवर दाखवलेल्या असतात त्या संख्येला आपण पूर्णांक संख्या म्हणतो. आता संख्या रेषेवर कोणकोणत्या संख्या असतात तर 0, त्यानंतर 1, 2, 3, 4, त्याचबरोबर -1, -2, -3, -4 अशा पद्धतीने अनंत संख्या या संख्या रेषेवर असतात. त्यापैकी आपल्याला ऋणसंख्या फक्त निवडायच्या आहेत. म्हणजे याचा संच आपल्याला असं लिहिता येईल. त्याला आपण नाव देऊया C बरोबर महिरूपी कंस. आणि तिथं सुरुवात होईल ऋणसंख्यामध्ये सुरुवात होईल -1, त्यानंतर -2, त्यानंतर -3, त्यानंतर -4 अशा पद्धतीने ऋणसंख्या देखील यामध्ये अनंत अशा असतात, म्हणून या ठिकाणी हा महिरूपी कंस इथं पूर्ण करायचा. त्याबरोबर प्रश्न 4 आहे. पहा, संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. आता संगीतामध्ये 7 सूर आहेत ते आपल्याला माहिती आहेत. सा, रे, ग, म, प, ध, नी हे 7 स्वर जे मूळ सूर आहेत त्यांची आपल्याला एकत्रितपणे यादी पद्धतीने याची मांडणी करायची. पहा, मी घेतो इथं D बरोबर महिरूपी कंसात सा स्वल्पविराम, प्रत्येकाच्या मध्ये ते स्वल्पविराम चिन्ह देणं गरजेचं आहे. रे, गो, म, प स्वल्पविराम, ध स्वल्पविराम, नी अशा पद्धतीने हे संगीतातले 7 मूळ स्वर आहेत. तेच आपण यादी पद्धतीने अशा पद्धतीने मांडू शकतो. आता ठिकाणी पुढला प्रश्न आहे प्रश्न 2. खाली चिन्हात दिलेली विधाने शब्दात लिहा. तुम्हाला काही विधानं त्यांनी दिली आहेत. पहा, 4/3 आणि असं चिन्ह काढलेलं पाहिजे. आणि इथं क्यू हा संच दिलेला आहे. पहा, मग ह्या ज्या चिन्हाचा अर्थ आहे या चिन्हाचा अर्थ इथं पहा, मी याचा चिन्हाचा अर्थ आहे चा घटक आहे.
चा घटक आहे. आणि त्याचबरोबर खाली एक आणखीन असं चिन्ह काढले पहा. हे चिन्ह काढलेलं आहे आणि ह्याच्यावर अशी तिरपिरी सोडलेली आहे. याचा अर्थ होतो चा घटक नाही. चा घटक नाही. तर जेव्हा आपल्याला पहिलं उदाहरण घेता येईल पहा. का बा 4/3 हे चिन्ह काढल्याने इथं म्हणलेलं आहे क्यू. तर आपल्याला जर शब्दामध्ये असं रूपांतर करता येईल पहा. 4/3 हा संच क्यूचा घटक आहे. घटक आहे. आलं लक्षात? पुढं बघा 2 नंबर. -2 हे चिन्ह काढलं आहे, त्याची तिरपिरी सोडलेले आहे आणि पुढे लिहिलेले एन. एन हा संच आहे पहा. मग आपल्याला म्हणता येईल पहा शब्दामध्ये -2 हा संच एनचा घटक नाही. तिरपी रेषा पहा. घटक नाही. घटक नाही. त्यानंतर पुढलं उदाहरण पहा. तिसरं. पी बरोबर महिरूपी कंसात पी उभी रेष उरलेले आहे. पी ही विषम संख्या आहे. म्हणजे पी हा संच आहे पहा. आणि त्या संचामध्ये प्रत्येक घटक हा विषम संख्या आहे. त्या संचात प्रत्येक घटक हा विषम संख्या आहे. म्हणून आपल्या शब्दामध्ये असं लिहिता येईल पहा. संच पीचा प्रत्येक घटक. संच पीचा प्रत्येक घटक. प्रत्येक घटक असे आहेत. असे आहेत की पी ही विषम संख्या आहे. पी ही विषम संख्या आहे. पी ही विषम संख्या आहे असा या वाक्याचा शब्दामध्ये अर्थ होतो. त्यानंतर पहा प्रश्न तिसरा. कोणतेही 2 संच यादी पद्धतीने व गुणधर्म पद्धतीने लिहा. तुम्हाला त्यांनी कोणतेही 2 संच सांगितले. तुम्ही कोणतेही 2 संच निवडू शकता. या ठिकाणी मी निवडलेला पहा. पहिला इंग्रजी महिन्याचा संच. हा संच तुम्हाला यादी पद्धतीने लिहायचा आहे. यादी पद्धती लिहिताना आपण काय करतो? पहिल्यांदा कोणतंही एक अक्षर घेतो आपण. घेऊया ए बरोबर. महिरूपी कंस. महिरूपी कंस काढण्याची प्रॅक्टिस व्यवस्थित करायची. बरेच मुलं महिरूपी कंस व्यवस्थित काढत नाहीत. पहा ए. तर इंग्रजी महिन्यामध्ये कोणकोणते आहेत इंग्रजी महिने, तर आपल्याला त्याची यादी करायची आहे. मध्ये स्वल्पविराम चिन्ह द्यायचं आहे. पहा मी इथं करतो. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. प्रत्येक महिने लिहायचे, त्यामध्ये स्वल्पविराम चिन्ह द्यायचं आहे आणि शेवटी हा महिरूपी कंस पूर्ण करायचा आहे. याला म्हणायचं आहे इंग्रजी महिन्याचा संच. आपण तो यादी पद्धतीने लिहिलेला. आता हा संच आपल्याला गुणधर्म पद्धतीत लिहायचा आहे. तर गुणधर्म पद्धतीमध्ये आपल्याला हा गुणधर्म माहिती आहे की ते इंग्रजी महिने आहेत. म्हणून आपल्याला लिहायचं आहे बी बरोबर महिरूपी कंस स्मॉल बी काढायचं, त्यापुढं उभी रेष आणि पुढे लिहायचं बी हे इंग्रजी महिने आहेत.
बी हे इंग्रजी महिने आहेत. बी हे इंग्रजी महिने आहेत. हा गुणधर्म लिहिल्यानंतर हा महिरपी कंस पूर्ण करायचा आहे. त्यानंतर त्यातला दुसरा कंस मी घेतलेला आहे, तुम्ही कोणताही घेऊ शकता. इंद्रधनुष्यातील रंगाचा संच. आता तुम्हाला माहिती आहे इंद्रधनुष्यामध्ये कोणकोणते रंग असतात. जे 7 रंग आहेत ते फक्त आपल्या महिरपी कंसामध्ये यादी पद्धतीने मध्ये स्वल्पविराम चिन्ह लिहायचे. तर यादी पद्धतीमध्ये लिहित असताना पहिल्यांदा आपण सी अक्षर घेऊया. महिरपी कंस ह्यातले रंग आपल्याला लिहायचे आहेत. पहा, तर इंद्रधनुष्यामध्ये तांबडा यादी करायची, जांभळा, त्यानंतर नारंगी, त्यानंतर हिरवा, त्यातले रंग स्वल्पचिन्ह देऊन लिहायचे. त्यानंतर पांढरा, त्यानंतर निळा, आणि पिवळा. हे रंग लिहून झाल्यानंतर महिरपी कंस पूर्ण करायचा. अशा पद्धतीने हे आपण यादी पद्धतीने लिहिलेलं आहे. पुढं गुणधर्म पद्धती लिहित असताना पुढलं नाव घ्यायचं डी बरोबर काय करायचं, स्मॉल डी काढायचं, उभी रेष आणि ते लिहायचं आहे डी हे इंद्रधनुष्याचे रंग आहेत. इंद्रधनुष्यातील रंग आहेत. इंद्रधनुष्यातील रंग आहेत. इथं फक्त गुणधर्म लिहायचा आहे, प्रत्येक रंग लिहिण्याची इथं गरज नाही. यादी पद्धतीमध्ये मात्र आपल्याला ते रंग लिहून मध्ये स्वल्पचिन्ह द्यावं लागतं. आता यातला प्रश्न चौथा, खालील संच यादी पद्धतीने लिहा. पहिला संच आहे भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्याचा संच. आता भारतीय सौर वर्ष म्हणजे मराठी महिने जे आहेत ते मराठी महिन्यांचा संच आपल्या या ठिकाणी लिहायचा आहे. पहा, मी इथं सुरुवात करतो. कोणतंही एक इंग्रजी अक्षर घ्यायचं, कॅपिटल घेऊया पी, आणि मराठी महिने जे आहेत ते यादी पद्धतीने आपल्याला स्वल्पविराम चिन्ह देऊन ते 12 महिने या ठिकाणी लिहायचे आहेत. पहा, पहिल्यांदा मी लिहितो चैत्र, वैशाख, त्यानंतर ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, त्यानंतर आश्विन, त्यानंतर कार्तिक, मार्गशीर्ष, त्यानंतर पौष, त्यानंतर माघ, आणि शेवटी फाल्गुन. असे यादी पद्धतीने आपण मराठी महिने संचामध्ये लिहायचे आणि हा महिरपी कंस पूर्ण करायचा. त्यानंतर दुसरं उदाहरण, COMPLEMENT हा कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षराचा संच. आता ह्या शब्दामध्ये कोणकोणते अक्षर आहेत ते यादी पद्धतीने आपल्याला लिहायचे आहेत. फक्त अक्षर लिहिताना कोणतंही अक्षर दोनदा येता कामा नये. प्रत्येक अक्षर हे एकदा झालं पाहिजे. तर इथे लिहायचं क्यू बरोबर महिरपी कंस, प्रत्येक अक्षर एकदा आलं पाहिजे, मध्ये स्वल्पविराम चिन्ह पाहिजे. सी स्वल्पविराम, ओ स्वल्पविराम, एम, पी, एल, ई. आता एम आलेला आहे, परत एकदा घ्यायचं नाही. ई पण आलेला आहे. एन, एन आणि शेवटी टी. कुठलंही अक्षर डबल येता कामा नये.
अशा पद्धतीने हे स्वल्पविराम चिन्ह देऊन यांचा महिरूपी कंसामध्ये आपण ते अक्षरं लिहायचे. पुढं मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियाचा संच. तर मानवामध्ये कोणकोणती ज्ञानेंद्रिय असतात ते आपण काय करायचे, स्वल्पविराम चिन्ह देऊन महिरूपी कंसामध्ये लिहायचे. PR बरोबर महिरूपी कंसात पहिलं ज्ञानेंद्रिय नाक. क्रम कोणताही असू द्या, फक्त ते 5 ज्ञानेंद्रिय आले पाहिजेत. त्यानंतर त्वचा, त्यानंतर डोळे, त्यानंतर कान आणि शेवटी जीव. हे मानवातील 5 ज्ञानेंद्रिय आहेत, ते आपण महिरूपी कंसामध्ये लिहिले आहेत. तर आपण यादी पद्धतीने हा संच महिरूपी कंस इथं पूर्ण करायचा. त्यानंतर चौथा 1 ते 20 मधील मूळ संख्याचा संच. आता 1 ते 20 याच्यामध्ये ज्या ज्या मूळ संख्या आहेत ते आपण महिरूपी कंसामध्ये स्वल्पविराम चिन्ह देऊन लिहायचे. पहा, मी नाव देतो S महिरूपी कंसात. पहा 1 ते 20 मधल्या मूळ संख्या. तर एक ही मूळ नाही, संयुक्त पण नाही, मग 1 येणार नाही. इथे येणार 2 सममूळ संख्या पहिली. त्यानंतर येणार 3 फक्त मूळ संख्या, ज्या संख्येला त्या संख्येने भाग जातो. त्यानंतर 5 7 त्यानंतर 11 त्यानंतर 13 त्यानंतर 15 नाही, त्यानंतर 17 आणि शेवटी 19. अशा पद्धतीने या मूळ संख्या आपण यादी पद्धतीने मध्ये स्वल्पविराम चिन्ह देऊन मांडलेले आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न आहे पृथ्वीवरील खंडांचा संच. आता भूगोलामध्ये आपण पाहिलेलं आहे. पहा एकूण खंड किती आहेत आणि त्यांची नावं काय ते आपल्याला माहीत पाहिजे. पहा पृथ्वीवरील खंड T. पहा पहिला खंड आपण राहतो तो खंड, तो म्हणजे आशिया. त्यानंतर आफ्रिका, त्यानंतर युरोप, त्यानंतर ऑस्ट्रेलिया, त्यानंतर अंटार्क्टिका, आणि पुढला खंड एक झाले 1 2 3 4 5. त्यानंतर दक्षिण अमेरिका, आणि शेवटचा उत्तर अमेरिका. हे 7 खंड आहेत पृथ्वीवरील. त्याचे आपण यादी पद्धतीने मध्ये स्वल्पविराम चिन्ह देऊन ते संचामध्ये महिरूपी कंसामध्ये लिहिलेले. याला म्हणायचे पृथ्वीवरील खंडांचा यादी पद्धतीने संच. यानंतर प्रश्न 5. खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा. आता हे संच तुम्हाला यादी पद्धतीने दिलेले आहेत, मध्ये स्वल्पविराम चिन्ह यादी पद्धत केलेली आहे. तर हे संच आपल्याला गुणधर्म पद्धतीने लिहायचे आहेत. आता या संचाकडे जर आपण पाहिल्या 1 4 9 16 25 36 49 64 81 100. तर आपल्याला असं लक्षात येतं आहे की 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16. अशा पद्धतीने हे नैसर्गिक संख्यांचे वर्ग आहेत. शेवटी 10 चा वर्ग 100. आणि या संख्या कशा आहेत, 10 आणि 10पेक्षा लहान आहेत. आणि या सर्व नैसर्गिक संख्या हीच आपल्याला गणित रूपामध्ये अशी मांडणी करायची. A बरोबर महिरूपी कंसात स्मॉल a काढायचं, उभी रेषा व्हायची आणि ते लिहायचं आहे A बरोबर वर्ग आहेत, नैसर्गिक संख्येचे वर्ग आहे. इथे लिहू A बरोबर n वर्ग. परंतु n कशी आहे, तर n ही नैसर्गिक संख्या आहे. हे मगाच्या
प्रमाण आपण चिन्हामध्ये असं लिहू शकतो, एन हा एनचा घटक आहे अशा पद्धतीने, नैसर्गिक संख्येचा घटक आहे. आणि त्यात विशेष अजून असं आहे की ते 10 किंवा 10च्या आतल्या संख्या आहेत, म्हणून इथं लिहायचं एन लहान आहे 10 किंवा 10पेक्षा लहान आहे. याचा अर्थ 10 किंवा 10पेक्षा लहान अशा पद्धतीनं हा संच इथं पूर्ण झाला. ए बरोबर स्मॉल ए उभी रेष ए बरोबर एन वर्ग. एन हा एनचा घटक आहे, म्हणजे नैसर्गिक संख्येचा घटक आहे, आणि एन हे 10 किंवा 10पेक्षा लहान आहे. त्यानंतर आपल्याला विचारलं बी, हा संच यादी पद्धती तुम्हाला दिले पहा, 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48. तर हाच संच आपल्याला गुणधर्म पद्धतीने कसा लिहायचा पहा, बी बरोबर. तर या संचाकडे जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल, ह्या 6च्या पटीतल्या संख्या, 6च्या पाड्यातल्या संख्येत पहा, 6 1 6, 6 2 12, 6 3 18 अशा पद्धतीने ह्या 6 8 48 म्हणजे 6ची पट आहे. 1 पट, 2 पट, 3 पट, 4 पट, 5 पट, 6 पट, 7 पट आणि 8 पट अशा 6ची पट आहे. म्हणजे इथं महिरूपी कंसात बी उभी रेष बी बरोबर 6 पट आहे, म्हणजे 6n. आणि n म्हणजे काय, नैसर्गिक संख्या आहेत. n म्हणजे काय, नैसर्गिक संख्या ज्या आपण संख्या मोजू शकतो, 1 2 3 4, 1 पट, 2 पट, 3 पट, 4 पट, हे 8 पट. म्हणजे इथं लिहायचं n हा nचा घटक आहे, हा मगाच्या वरच्या प्रमाणात n हा nचा घटक आहे. आणि n कशी आहे, ही किती पट आहे, शेवटची 8 पट आहे, म्हणजे 9पेक्षा लहान आहे, 9पेक्षा लहान. पुढलं यायचं एन स्वल्पविराम चिन्ह, एन लहान आहे 9. शेवटी महिरूपी कंस पूर्ण करायचं. म्हणजे बी बरोबर महिरूपी कंसात स्मॉल बी उभी रेष बी बरोबर 6n. एन हा नैसर्गिक संख्येचा घटक आहे, आणि हे एन हे 9पेक्षा लहान आहे, म्हणजे शेवट 8 पट आहे, म्हणून हे 9पेक्षा लहान आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न. त्यानंतर तिसरा प्रश्न पहा, सी बरोबर यादी पद्धत आहे पहा, SMILE या अक्षरांचा संच आहे, SMILE. ह्याचा गुणधर्म काय आहे, तर SMILE वरून काय अक्षर तयार होते, स्माईल. स्माईल या शब्दातील हे अक्षर आहे, मग आपल्याला लिहिता येईल पहा, सी बरोबर महिरूपी कंसात स्मॉल सी उभी रेष पुन्हा सी हे स्माईल या शब्दातील अक्षर आहे. फक्त हा सूत्रप्रमाण काढून इथं पूर्ण अक्षर लिहायचं, स्माईल. स्माईल या शब्दातील अक्षर आहे, या शब्दातील अक्षर आहे, या शब्दातील अक्षर आहे. त्यानंतर चौथा प्रश्न पहा, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे आठवड्याचे दिवस आहेत किंवा आठवड्याचे वार आहेत, ते 7 वार हे यादी पद्धतीने लिहिले आहेत. पण हेच आपल्याला गुणधर्म पद्धतीने कसं लिहिता येईल पहा, डी बरोबर महिरूपी कंसात स्मॉल डी काढायचं, उभी रेष, आणि हे काय आठवड्यातील 7 दिवस आहेत किंवा वार आहेत असं लिहू शकतो आपण. इथं डी हे ह्याचा गुणधर्म आहे, आठवड्यातील वार आहे, ते आठवड्यातील 7 दिवस आहेत, आठवड्यातील 7 दिवस किंवा 7 वार आहेत. आणि महिरूपी कंस पूर्ण करायचं. आणि आता शेवटचा प्रश्न, एक्स बरोबर महिरूपी कंसात AET. तर मगाच्याप्रमाणे स्माईलमध्ये काय SMILE पासून कोणतं अक्षर तयार झालं, स्माईल. परंतु ह्याच्यावरून एक अक्षर तयार होते पहा, ह्याचा क्रम जर बदलला आपण अक्षरांचा तर एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्या अर्थपूर्ण शब्दातील ते अक्षर आहे असं आपल्याला गुणधर्मामध्ये लिहिता येईल पहा. एक्स बरोबर महिरूपी कंसात स्मॉल एक्स काढायचं, उभी रेष, एक्स हे
पहा ह्यातून टी ए आपण उलटा जर क्रम लावला येतं तर इथं टी म्हणजे चहा, म्हणजे हे टी ई ए या शब्दातील अक्षरे आहेत. या शब्दातील अक्षरे आहेत. तर मुलांना अशा पद्धतीने हा आपण सराव संच 1.1 पाहिलेला आहे. याचा तुम्ही अभ्यास करा.